पोट साफ होत नसेल तर चहामध्ये हे 8 पदार्थ वापरा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, थंडीत चहाची खूपच तलफ येते कारण चहा शरीरात गरमी निर्माण करतो. पण चहा चांगला हेल्दी व्हावा, पित्त ॲसिडिटी होऊ नये आणि पोट चांगली साफ व्हावे असे वाटत असेल तर चहात खालील 8 पैकी एक गोष्ट मिसळायला घ्या. यामुळे पचनसंस्था मजबूत होऊन बद्धकोष्ठता व मूळव्याधाचा त्रासही नाहीसा होईल. पचनसंस्थेची विकार टाळण्यासाठी सकाळच्या चहामध्ये टाका खालील हे पदार्थ. नंबर 1, लवंग. लवंग हा आणखीन एक गुणकारी पदार्थ आहे जो हिवाळ्यात उपयोगी ठरतो. लवंगामध्ये असणारी युजेनॉल घटक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देतात. चहामध्ये लवंग मिसळल्याने गळा दुखणे, खवखवणे किंवा घशाच्या निगडीत त्रासापासून आराम मिळतो. लवंगामुळे चहाला एक वेगळीच मसालेदार स्वाद येतो. नंबर 2, हळद. हळदीचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. हळद चहामध्ये मिसळल्यास ती अँटीऑक्सिडंटचा पुरवठा करते, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. हळदीमध्ये चहा अधिक आरोग्यदायी बनतो आणि तो हिवाळ्यातील सर्दी, पडस यासारख्या विकारावरही प्रभावी ठरतो. नंबर 3, गूळ. साखरेऐवजी गूळ वापरल्यास चहा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो. गुळामध्ये लोह, कॅल्शियम यासारखे पोषक घटक असतात. चहामध्ये गूळ मिसळल्याने शरीराला उष्णता मिळते आणि रक्त शुद्धही होते. विशेषतः थंडीच्या दिवसात गुळाचा चहा पचन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो. नंबर 4, दालचिनी. चहा बनवताना दालचिनीचा तुकडा घातल्याने चहा अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल भरलेला होतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी योग्य राहते आणि हृदय पण निरोगी राहते. शिवाय हा चहा प्यायल्याने वेट लॉस पण होते. नंबर 5, काळी मिरी. चहा बनवताना 2 ते 3 ठेचलेल्या काळ्या मिऱ्या घातल्याने मेटाबॉलिझम फास्ट होते आणि पचनक्रिया सुधारते. हा चहा चरबी जाळण्यासही मदत करतो. चहा केवळ एक पेय नसून तो आरोग्यासाठीही उपयुक्त असू शकतो. योग्य घटकाचा वापर करून तुम्ही चहा अधिक पोषक बनवू शकता. नंबर 6, आलं. आल्याचा वापर प्राचीन काळापासून औषधीय घटक म्हणून केला जातो. आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. आलं चहामध्ये टाकल्याने शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी, खोकला तसेच घशाच्या घवघवीपासून आराम पण मिळतो. आल्याचा तिखटसर स्वाद चहाला एक वेगळा स्वाद देतो आणि पचन सुधारण्यास मदत करतो. थंडीच्या दिवसात आल्याचा चहा तुमच्या शरीराला आवश्यक उष्णता पुरवतो. नंबर 7, वेलची. वेलचीमध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी आवश्यक असलेले तेल, अँटीऑक्सिडंट्स, रिबोफ्लोविन आणि नियासिन सारखे जीवनसत्वे असतात. चहा बनवताना 2 वेलचीच्या ठेचून पावडर करून घाला. तुम्ही अख्खी वेलची किंवा वेलचीच्या सालीही चहात घालू शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटी कमी होते. नंबर 8, तुळस. तुळशी ही प्रत्येक घरात सापडणारी औषधी वनस्पती आहे. तिच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. तुळशीच्या पानाचा चहामध्ये वापर केल्याने सर्दी, खोकला आणि ॲलर्जी दूर होतात. तुळशीचा चहा केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक शांततेसाठी सुद्धा फायदेशीर मानला जातो. याच्या नियमित सेवनाने तुमची प्रतिकारक शक्ती वाढते. आलं, तुळस, लवंग, हळद आणि गूळ यासारख्या पदार्थांचा चहामध्ये समावेश केल्याने थंडीच्या दिवसातील अनेक आजारावर मात करता येते. यामुळे पुढच्या वेळी चहा बनवताना यापैकी कोणतेही एक घटक नक्की वापरून पहा आणि तुमच्या शरीरासाठी असा आरोग्यदायी चहा आवर्जून तयार करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.